नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप सोपी आणि छान अशी बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे। बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे मी। तुम्ही ही डिझाइन कुठल्याही साईजसाठी करू शकता। तर इथे बघा, मी तुम्हाला माप दाखवते। 15 इंच उंचीचा बॅक पार्ट कट केलेला आहे। मला 14 इंच तयार ठेवायचं आहे। शोल्डर ठेवलेले आहे तिथे मी 5.5 इंच, मुंडा उंची आहे याची 6 इंच, छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। 9 इंच चौथा भाग आहे। कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन इथे मी लाईन मार्क करून घेतलेली आहे फिटिंगची। त्यानंतर इथे गळा रुंदी ठेवलेली आहे 2.5 इंच। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही ठेवू शकता। तर बघा, जेवढी तयार करायची त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे आपल्याला। मला 10.5चा गळा तयार करायचा आहे, तर मी 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आणि बघा, 10चा जर गळा तयार करायचा असेल तर 10.5 इंचावर मार्किंग करा, म्हणजे काय अर्धा इंच जास्त घ्यायचं। सिंपल मटका शेप बनवायचा आहे, पण याला डिझाइन खूपच सुंदर करणार आहे मी, जेणेकरून हा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर दिसेल। जर तुमच्याकडे पण कुठले कॉन्ट्रास्ट कलर नसतील, त्यानंतर काठ नसतील ब्लाऊज पीसमध्ये, तर तुम्ही अशा प्रकारची डिझाइन करू शकता अगदी कुठल्याही साडीला, पैठणी साडीमध्ये सुद्धा। तर बघा, इथे आपण गळ्याचं जे कटिंग आहे ना ते पेपर कॅनव्हासवरती करूया। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गळ्याची उंची आपल्याला किती पाहिजे त्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर मी गळा उंची 10.5 इंचावरती मार्क केलेली आहे, म्हणजे 10 इंचाचा गळ्याचा तयार होईल। बघा, मी अस्तरवरती थोडी जास्त घेतलेली होती, पण इथे जरा अर्धा इंचाने कमी केली आहे। बॉक्स बनवून घ्यायचा आहे। खालचा ब्रॉडनेस 3 इंच आहे, गळा रुंदी 2.5 इंच आहे आणि मटका शेप आपल्याला यामध्ये देऊन घ्यायचा आहे। तर काय करायचं, असं डार्क मार्किंग होईल अशा पद्धतीचाच पेन वापरायचा, जेणेकरून पाठीमागच्या बाजूकडे ते मार्किंग दिसेल। कारण पेपरचं कटिंग आतल्या बाजूकडून न करता आपण ब्लाऊज गळा बनवतो, त्यामुळे गळाचं जे माप आहे ते परफेक्ट येतं आणि जी आपण डिझाइन मार्क केलेली आहे त्याच पद्धतीचा आकार बनतो। तर ही खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। बघा, हे जे मार्किंग आहे ते आता दुसऱ्या बाजूकडे दिसत आहे, यावरून फक्त हे डार्क करून घ्यायचं आहे आणि याला सेंटर लाईन मार्क करायची आहे। बघा, जसं आपण अस्तरला सेंटर लाईन मार्क करतो तशीच पेपरला सुद्धा करायची आहे। याला एक्स्ट्रा अस्तर न वापरता आपण हा गळा बनवतोय अगदी कमी वेळेमध्ये। पण तुमचा जर कपडा ट्रान्सपरंट असेल तर मात्र तुम्हाला या पद्धतीने शिलाई करता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा अस्तरवरती पेपर जॉईंट करून घ्यावा लागेल आणि मग जोडावा लागेल। तर बघा, इथे मेन कपडा मी सरळ ठेवला, सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलं आणि सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे अस्तरला, आणि आपण पेपरवरती अगोदरच लाईन मार्क करून घेतली आहे। तर ही लाईनला लाईन व्यवस्थितरित्या आपल्याला मॅच करून ठेवायची। डायरेक्ट शिलाई करता येत नसेल तर तुम्ही मधल्या भागाला एखादी पिन लावून घ्या, जेणेकरून कापड अस्तर पेपर हलणार नाही। आणि मग जो आपला गळ्याचा आकार आहे त्या आकारावरून शिलाई करून घ्या। बघा, परफेक्ट आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे, अगदी त्या मार्किंगवरूनच करायची। गळा जसाच्या तसा बनतो। नवीन लोकांना शिलाई करता येत नाही, गळ्यांच्या डिझाईन येत नाही, त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही कुठल्याही आकाराचे कुठल्याही साईजसाठी गळे बनवू शकता। कारण आता सध्या बऱ्याच ब्लाऊज म्हटलं तर काय होतं, बॅकनेक डिझाईन ही येतेच, प्रत्येकाला काही ना काही डिझाईन करून द्यावी लागते आणि नवीन असतो त्यामुळे थोडंसं आपलं धाडस होत नाही, अवघड वाटतं पेपरवरती गळे बनवणं। तर तुम्ही या पद्धतीने गळे बनवू शकता। बघा, मी कटिंग करून सगळीकडे अगोदर कट देऊन घेतलेले आहेत आणि मग याला पलटी करून घेते। कट न देता पलटी करायचं नाही आहे कापड, नाहीतर मग त्याच्यात काय होतं, भरपूर चून पडतात आणि फिनिशिंग चांगलं येत नाही गळ्याचं, म्हणून कट द्यायचे। कट देताना शिलाई कट होणार नाही याकडे पण लक्ष द्यायचं आहे। आणि पलटी केल्यानंतर बघायच्या किनारीला इथे मी शिलाई देऊन घेते। अगदी सिंपल हा ब्लाऊज पीस आहे, पण याला लेस लावून खूप सुंदर डिझाईन करणार आहे मी। तर तुम्हाला पण जर आयडिया काय नसतील, ब्लाऊज डिझाईन काय करू नसेल समजत, तर ही पटकन डिझाईन तुम्ही करू शकता अगदी कमी वेळेमध्ये फक्त लेस लावून। तर इथे बघा, व्यवस्थित अगोदर गळा आपल्याला बनवून घ्यायचा। या गळ्याला तुम्ही प्लेन पण ठेवू शकता जर जास्त लेस नसेल वापरून गळा करायचा तर। बघा, सगळीकडे अशी शिलाई करून आपल्याला एक्स्ट्राचा जो काही याचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी एक्स्ट्रा कपडा याचा कट करून काढते। आता टक्स शिलाई देऊन घेऊयात। अर्धा इंच इथे आपल्याला रुंदी घ्यायची आहे, 4 इंच उंची घ्यायची आहे टक्ससाठी,
साईड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड करून टक्स शिलाई घेते कुठल्याही साईजसाठी। तर बघा इथे पण सेम तसंच घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही बाजूकडचे टक्स झाल्यानंतर आता याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे। तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे। बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केलेली आहे पट्टीसाठी। पट्टी आता बाहेरच्या बाजूकडे करून एक वरून दाब शिलाई द्यायची। तर बघा खालच्या बाजूकडून पण मी पट्टी फोल्ड केलेली आहे आणि मग शिलाई देऊन घेत आहे यावरती। आता आपल्याला पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची आहे। अतिशय सोपी डिझाइन आहे। त्यानंतर बघा इथे याला लेस लावायची आहे। तर त्याच्यासाठी मी चॉकने मार्किंग करून घेते मुंड्याच्या बाजूकडून गळ्याच्या बाजूकडे या पद्धतीचं। याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता, जसा शेप पाहिजे तसा तुम्ही मार्क करून घ्या। तर मी याला या पद्धतीने घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूकडे त्याला घडी मारून थोडंसं थपथपलं की ते मार्किंग उमटतं, ते डार्क करून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडचं सेम होतं। आता आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे लेस लावायला। बघा मी पूर्ण वरून सुरुवात केलेली नाहीये, जिथं आपलं ते मार्किंग संपलंय तिथून मी सुरुवात केलेली आहे लेस लावण्यासाठी। तर या बाजूकडे तिथपर्यंतच लेस लावायची आहे। लेस तुम्ही जी आपल्या ब्लाउज पीसवरती उठून दिसेल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ती लेस वापरा, म्हणजे डिझाइन छान दिसेल। आता वरून मी सुरुवात करत आहे बघा इथे लेस लावण्यासाठी आणि जे आपण साईडचे मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगवरून ही लेस लावून घ्यायची आहे। लेसवरती डबल शिलाई करायची आहे। आता ही जी साईडची लेस आहे ना ती मी डबल राऊंडमध्ये लावणार आहे। तुम्ही सिंगल जर ठेवणार असाल तर सिंगल ठेवू शकता, डबल पाहिजे असेल तर डबल लावू शकता। आणि खाली जो मी गोल आकारावरती लेस लावलेली आहे ती लेससुद्धा तुम्ही डबल राऊंडमध्ये लावू शकता, पण मी मधली जी आहे ती सिंगल ठेवणार आहे आणि दोन्ही बाजूकडची डबल लावणार आहे, म्हणजे ती डिझाइन छान दिसेल। आता इकडे पण लावून घेते। खूप सोपी डिझाइन आहे, सिंपल गोल गळ्यावरती तुम्ही ही डिझाइन करू शकता। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा या बाजूकडे पण आपण ही लेस लावून घेऊयात। बरं ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲपला नंबर दिलेला आहे माझ्या व्हॉट्सॲपचा स्क्रीनवरती, त्या नंबरला मला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सॲपला देते। तर बघा इथे सेंटर मार्क करायचा आहे याचा आणि याला आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूकडे सेंटरच्या 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि राऊंड शेप मार्क करायचा आहे। डायरेक्ट येत नसेल तर असं फोल्ड करून अर्धा भाग मार्क करा, त्यानंतर याला असं उलटं फोल्ड करून ते थोडंसं थपथपा म्हणजे ते मार्किंग इकडे येईल आणि याच मार्किंगला डार्क करा म्हणजे आपलं एकसारखा आकार होणार आहे। आता या राऊंडवरून सुद्धा ही मी लेस लावून घेते। इथे जर लावायची असेल लेस तर तुम्ही लावू शकता, नाही लावणार फक्त कमरेवरती लेस लावली तरी पण छान दिसेल, पण मी याला या अशा पद्धतीने डिझाइन केलेलं आहे म्हणजे याला खूप सुंदर लुक आलेला आहे। आता ही लेस मी डबल राऊंडमध्ये लावते आहे। बघा डबल राऊंडमध्ये लेस लावल्यामुळे डिझाइन आणखीन छान झालेली आहे। आता कमरेवरती लेस लावून घेणार आहे मी याला। तर बघा किती कमी वेळेमध्ये सिंपल गोल गळ्यावरती इतकी सुंदर डिझाइन झाली आहे। अगदीच गोल गळा नव्हता हा, थोडासा मटका शेपमध्ये आहे, पण तुम्ही गोल गळ्यावरती सुद्धा ही डिझाइन करू शकता। आता याला मी नॉट लावून घेतलेले आहेत आणि त्याच कपड्याचे लटकन केलेले आहेत। तर आपली ही डिझाइन पूर्ण झाली आहे। तुम्हाला आजची डिझाइन कशी वाटली मला नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांना कोणाला आपला पेपरच्या कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सॲपला देते। तर बघा मध्ये असा पॅच ठेवल्यानंतर डिझाइन आणखीनच छान दिसायला लागली। चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।